संजोग वाघेरेंवर ठाकरे गटाने एक मोठी जबाबदारी दिलेली आहे। मावळ लोकसभा संघटकपदी संजोग वाघेरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। 30 डिसेंबरला संजोग वाघेरे यांचा ठाकरे गटात प्रवेश झाला होता। संजोग वाघेरे अजित पवार गटातून ठाकरे गटात त्यांनी पक्षप्रवेश केलेला होता। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आपण पाहिलं तर संजोग वाघेरे यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केलेला होता, पण ज्यावेळी प्रवेश केलेला होता त्यावेळी खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य होतं की आता मावळ हे शिवसेनेकरता म्हणजे ठाकरे गटाकरता तुम्हाला खेचून आणायचं आहे आणि ही मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून आता संजोग वाघेरे यांना ही मोठी जबाबदारी देण्यात येते मावळ लोकसभा संघटकपदी। नक्कीच आपण पाहिलं होतं लाघवी 30 डिसेंबरला आपण पाहिलं होतं की मावळचेच म्हणजेच माजी महापौर जे आहेत संजोग वाघेरे, जे अजित पवार यांचे निकटवर्ती आहेत, शरद पवार यांचे देखील निकटवर्तीय, यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते जवळचं मानलं जात होतं। मात्र त्यांनी आता 30 डिसेंबरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे। आपण पाहतोय की पिंपरी चिंचवड असो किंवा मग पुणे जिल्ह्यातली जे काही मतदारसंघ आहेत, सोबत रायगड जिल्ह्यातील कर्जत असो, उरण, पनवेल या 6 मतदारपैकी विधानसभा मतदारसंघ जे आहे ते याच्यामध्ये येतं। आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकूणच काय चित्र असणार याची संपूर्णपणे तयारी जी आहे ती ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे। कारण याआधी आपण पाहिलं होतं की शिवसेनाच या संपूर्ण परिसरामध्येच म्हणजेच सगळे जिल्हे जे आहेत या मावळमध्येच आपला भगवा जो आहे तो फडकवत आलेला आहे। आणि याआधी आपण पाहिलं होतं की श्रीरंग बारणे यांनी 2 वेळा त्या ठिकाणी खासदारकी मारलेली आहे। आणि जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली त्यानंतर आपण पाहिलं होतं की श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदेसोबत गेलेले आहेत। त्यामुळे आता त्या ठिकाणी मोठी जबाबदारी जी आहे ती आता ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांना देण्यात आलेली आहे। कारण मावळ जिल्ह्यातले जे संघटक पद आहे ते त्यांना देण्यात आलेलं आहे। अगदी मीनाक्षी, आणि त्यामुळे मावळ मधली निवडणूक ही रंजकदार होणार किंवा इंटरेस्टिंग होणार यात काही शंका नाहीये। कारण मावळ मध्ये आता अनेक इच्छुकांची नावं पुढे येत आहेत। पार्थ पवार हे त्यापैकीच एक नाव जोरदार चर्चेत सुद्धा आहे। तुर्तास धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।